विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। श्री साईबाबा शिर्डी संस्थानचा ऐतिहासिक निर्णय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आता मोफत निवासी MHTC-ET कोचिंगची सुविधा। 10वीत 80% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि आकाश इन्स्टिट्यूटचे दर्जेदार मार्गदर्शन पूर्णतः मोफत। या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि फार्मसी सारख्या क्षेत्रात करिअरची नवी संधी मिळणार आहे। साईबाबांच्या दर्शनाकरिता देश विदेशातून लाखो साई भक्त शिर्डीला बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। साई भक्तांच्या श्रद्धेपोटी साईबाबा संस्थानला विविध प्रकारचं दान हे साई भक्तांच्या मार्फत श्री साईबाबा संस्थानला केलं जातं। याच दानाचा सदुपयोग म्हणून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील गुणवंत पाल्यांसाठी मोफत शैक्षणिक सुविधा करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गुणवंत पाल्यांसाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांनी एक मोफत शैक्षणिक उपक्रम चालू केलेला आहे। MHTC-ET कोचिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी मोफत मिळणार आहे। या उपक्रमामधून कोणकोणते फायदे या गुणवंत पाल्यांना श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाकडून होणार आहेत, जाणून घेऊया श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर सर यांच्याकडून। ओम साईराम। श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात। बाबांचं दर्शन झाल्यानंतर भरभरून दान ते बाबांच्या झोळीमध्ये अर्पण करत असतात। जे दान या ठिकाणी येतं त्या दानाचा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठीचा वापर जो आहे तो श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून केला जातो। त्याचाच भाग म्हणून जे आहे राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचं मुलगा मुलगी इयत्ता 10वीमध्ये असेल आणि 10वीमध्ये त्याला 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले असतील तर त्याचं 11वी आणि 12वीचं सर्व शिक्षण जे आहे ते श्री साईबाबा संस्थानच्या मार्फत केला जाईल। त्यासाठीचा निर्णय जो आहे तो तदर्थ समितीने घेतलेला आहे। त्यामध्ये त्या मुलाची राहण्याची व्यवस्था, त्याची प्रसाद भोजनाची व्यवस्था, त्याचा जो शैक्षणिक खर्च जो आहे तो शैक्षणिक खर्चसुद्धा जो आहे तो संस्थांच्या मार्फत केला जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षापासून जे आहे ते साईबाबा संस्थानमध्ये आकाश कोचिंग क्लासेस मार्फत जे आहे ते 11वी आणि 12वीतल्या मुलांना जे आहे ते कोचिंगची सुविधा जी आहे ती संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे। या सुविधेमध्ये सुद्धा त्या मुलांना जे आहे फ्री कोचिंग जे आहे त्यांना जे आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे। सामाजिक बांधिलकीच्या भावनेने अडचणीच्या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय, शैक्षणिक मदत करण्याचा निर्णय जो आहे तो साईबाबा संस्थांनी घेतलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण साईबाबा संस्थांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा जो आहे तो लाभ घ्यावा।